आज मुंबईतील दादर परिसरात सायरन वाजवून युद्ध सराव करण्यात आला. तर मॉक ड्रिलची तयारी जोरात सुरू आहे. एसडीआरएफ कडून मॉक ड्रिलची तयारी करण्यात आलेली आहे. आज मुंबईतील दादर परिसरात सायरन वाजवून युद्ध सराव करण्यात आलाय. मुंबईतील शाळांमध्ये सुद्धा सायरनची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईतील दादर येथील डिसिल्वा शाळेत आज सायरन वाजवण्यात आलाय. मुंबईतील शाळांमध्ये सायरनची तपासणी करण्यात आली आहे. दादर येथील डिसिल्वा शाळेत आज सायरन वाजवण्यात आला. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांनी. पाहू. एवढ्या वर्षांनंतर आता पुन्हा मुंबईमध्ये हा सायरनचा आवाज आहे तो ऐकायला येणार आहे मुंबईकरांना. कारण जी पहलगामची स्थिती जो अटॅक झाला होता त्यानंतर मुंबई या संपूर्ण देशामध्ये एक युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तान बरोबर. आणि त्या अनुषंगाने मुंबईकर त्याचबरोबर देशातील विविध नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने हा जो सायरन आहे तो वाजवला जाणार आहे. या संदर्भात उद्या जी मॉक ड्रिल आहे ती जी आहे ती राज्यभरात होणार आहे. या मॉक ड्रिलच्या माध्यमातून जर हा जो सायरन आहे तो वाजवला जाणार, त्याचबरोबर या सायरनच्या माध्यमातून लोकांना सतर्क केलं जाणार आहे की जर हा सायरन वाजला तर तुम्ही काय करावं आणि काय नाही. या सर्व संदर्भात जे आहे जो उद्या एक महत्वपूर्ण राज्यभरामध्ये जो मॉक ड्रिल आहे तो पार पडणार आहे. मात्र हा जो उद्या प्रत्यक्षपणे जो मॉक ड्रिल करून हा जो सायरन आहे तो वाजवला जाणार आहे आणि लोकांना ही जी जनजागृती आहे ती केली जाणार आहे की जर आता देशामध्ये जर युद्धाची स्थिती निर्माण झाली आणि समजा जर मुंबईमध्ये हल्ला होणार असेल आणि जर हा सायरन वाजला तर सायरन वाजल्यानंतर तुम्ही काय करावं आणि काय नाही या सर्व संदर्भात जी माहिती आहे ती उद्या मुंबईकरांना आहे जी सुरक्षा रक्षक आहे त्यांच्याकडून जी आहे जी नेव्ही असेल किंवा आर्मी असेल या सर्वांकडून आहे जी दिली जाणार आहे. काय काय अजून अधिक माहिती आहे जी आर्मी असेल किंवा मुंबई पोलिसांकडून आहे जे मुंबईकरांना दिली जाणार हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सतीश सह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.